राज्यात कोरोनाचे 37 नवे रुग्ण, 11 जण बरे होऊन घरी परतले। राज्यात एकूण ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 194 आहे। मुंबईत कोरोनाचे 19 नवे रुग्ण, मुंबईत सध्या 88 कोरोना रुग्ण। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर सिन्नर तालुक्यातही 2 महिलांना कोरोनाची लक्षणं, दोन्ही महिलांचे नमुने तपासणीसाठी पाठवले। शहरासह ग्रामीण भागात यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आरोग्य विभागाचे आदेश। केंद्र सरकारच्या केली उद्धव ठाकरे व्हीव्हीआयपी नसतील, गिरीश महाजन यांनी ठाकरेंना डिवचलं तर बाबरी मशीद पडली तेव्हा तुम्ही कुठे होता, अंबादास दानवेंचा पलटवार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानमधील कोयासान विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान। मुंबईतील विद्यापीठात दीक्षांत सभागृहात कार्यक्रम संपन्न। जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार आणि अन्य आरोपींनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी। दोन्ही पक्षांचा युक्तिवाद संपला। येत्या 1 ते 2 दिवसात निर्णय येण्याची शक्यता। वाशिमच्या कारंजा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी महेश चव्हाण मद्यधुंद अवस्थेत कामावर। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, चव्हाणांना कार्यमुक्त करण्यात आलं। गोंदिया जिल्ह्याच्या धापेवाडा उपसा सिंचनाचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार। आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर पाणी सोडण्यात आलं। नाशिकच्या येवल्यात अंगणवाडी सेविकांचं येवला पंचायत समितीवर ठिय्या आंदोलन। मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यातील विजयानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सिद्धिविनायकाच्या चरणी। प्रशिक्षक अमोल मुजुमदारांनीही घेतलं बाप्पाचं दर्शन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।